मित्रो, आज आपण संशोधन प्रबंध किंवा ज्याला आपण PhDचा जो थिसिस आहे तो कसा लिहावा याबद्दलची माहिती घेणार आहोत. वास्तविक पाहता PhDचा प्रबंध लिहिण्यापूर्वी आपलं संशोधन चांगलं होणं आवश्यक असतं. आपण संशोधनही करतो, परंतु केवळ संशोधन चांगलं करून चालत नाही, तर त्याची मांडणी जी असते ती एका विशिष्ट पद्धतीने करावी लागते. कारण हे जे काही संशोधित केलेलं आहे, जे काही आपण शोधलेलं आहे ते इतरांपर्यंत नीट पोहोचायचं असेल तर त्यासाठी आपला जो प्रबंध आहे हा प्रबंध अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडलेला असला पाहिजे, तयार झालेला असला पाहिजे. मग हा कसा करावा यासाठी काही अशा प्रमाणित काही पद्धती आहेत किंवा वास्तविक पाहता या ज्या पद्धती आहेत काही जागतिक पातळीवरच्या काही मान्यता प्राप्त आहेत. काही वेळा काय होतं की काही विद्यापीठं त्यामध्ये थोडासा आपल्या पद्धतीने थोडाफार फेरफारही करतात की त्याचे काही चॅप्टर्स असतील म्हणा, त्याची स्टाईल असेल म्हणा, त्याचा कागद असेल म्हणा किंवा आणखी काही तांत्रिक बाबी असतील म्हणा, थोडाफार फेरफार करतात. परंतु मूळ ढाचा जो असतो त्याचा तर त्याच्यामध्ये बदल काही फारसा होत नसतो. कारण कुठलाही म्हणजे या ठिकाणी भारतातला जर एखादा थिसिस असला तर अमेरिकेतल्या माणसाला देखील तो वाचता यावा, त्याला ते समजावं ही त्यातली अपेक्षा आहे. किंवा अमेरिकेतला असेल तर कुठल्या जपानमधल्या माणसाला कळावं ही अशी अपेक्षा असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रबंध लिहिताना एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा लागतो. तर काय काय आपल्याला कुठून आपण सुरुवात करतो पहा. तर पहिल्यांदा त्या प्रबंधाचं शीर्षक, हे शीर्षक लिहिताना काय काळजी घ्यायची असते पहा. तर मुळात म्हणजे ते शीर्षक आहे ते थोडं शॉर्ट असावं, पण त्याचबरोबर ते ट्रान्सपरंट असलं पाहिजे. मी म्हणलं की इज इट म्हणजे ते प्रिसाइज आहे का, ते आपण विचार करायचा. ते नेमकं प्रिसाइज म्हणजे अत्यंत नेमकं अगदी कमी शब्दामध्ये ते मांडलेलं असलं पाहिजे. म्हणजे ते फार मोठी त्याची 4-4 5-5 ओळी जर झाल्या तर त्याला शीर्षक म्हणता येत नाही. आणि म्हणून ते शीर्षक हे थोडक्यात आपल्याला मांडता आलं पाहिजे. पण त्याचबरोबर त्या शीर्षकातून हे कळलं पाहिजे की नेमकं हा संशोधक काय करणार आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो ते पारदर्शी असलं पाहिजे किंवा ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे दोन गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची असते. आणि त्या दृष्टीनं आपलं जे काही शीर्षक असेल हे पारदर्शी कसं होईल, ते नेमकं कसं होईल, अचूक शब्दामध्ये कसं मांडलं असेल हे आपल्याला काळजी घ्यायची असते. नंतर नीड ऑफ द रिसर्च. काही वेळेला नीडच्या ऐवजी काही वेळेला काही लोक असेही करतात की रिसर्च क्वेश्चन अशा फॉर्ममध्ये देखील मांडलं जातं. आता नीड ऑफ द रिसर्च याचा अर्थ काय पहा, की आपण एखादं संशोधन ज्यावेळेला करायला घेतो, म्हणजे कधी आपण संशोधन करायला घेतो तर कशात आपल्याला कुठली तरी गरज निर्माण झाली असते. आता ही गरज म्हणजे कशी असते पहा. काही वेळेला ही जी गरज असते की ही गरज ही वैयक्तिक पातळीवरची गरज असते किंवा ज्याला आपण म्हणूया की दैनंदिन जीवनातली गरज असते. की मी समजा शिक्षक आहे तर मला शिकवताना काही ते अडचण येते, अपूर्णांक शिकवताना अडचण येते किंवा आणखी अल्जेब्रातलं काय शिकवताना अडचण येते असं वाटत असतं मला. आणि मग ते कसं करावं असं आपण विचार करत असतो. पण याचा अर्थ मला एखादी अडचण आली की लगेच मी संशोधन करतो असं होत नसतं. तर मी काय करत असतो किंवा कुणीही संशोधक काय करतो किंवा व्यक्ती काय करते कुठलीही, तर आपल्याला अडचण आली तर पहिल्यांदा आपले जे सिनियर आपले सहकारी असतील, आपले सिनियर्स असतील, त्या क्षेत्रातले काही नामवंत मंडळी असतील, त्यांची सल्लामसलत करतात. त्याच्यातून काय आपल्याला सोल्युशन त्या समस्येचं मिळतं का हे पाहतात. आणि हे पाहिल्यानंतरही जेव्हा समाधान होत नाही त्या शंकेचं, त्यावेळेला मग तो काय करतो की काही ग्रंथ पाहतो की ह्या संदर्भात काही ग्रंथ लेखन झाले का, पूर्वी काही संशोधन झालेले आहेत का ते पाहत असतो. आणि त्याच्यातूनही ज्यावेळेला समाधान होत नाही आणि त्यावेळेला मग तो संशोधनाकडे वळत असतो. आणि म्हणून मग या ठिकाणी संशोधक या संशोधनाकडे का वळला हे ह्या सदराखाली किंवा ह्या पॅराग्राफमध्ये आपल्याला लिहायचं असतं. की मी का म्हणजे संशोधक अमुक शिक्षक आहे, मग त्याला असं असं होत होतं, शिकवून द्यायला अडचण आली, मग त्यांनी अमुक हा प्रयत्न केला आणि मग त्या ठिकाणी तिथेही मला उत्तर मिळालं नाही. काही संशोधन प्रबंध पाहिले त्याचंही सापडत नाही. आणि मग मला शेवटी हे मला संशोधन स्वतःच असं वाटलं की आता आपण स्वतःच संशोधन केलं पाहिजे, शोध घेतला पाहिजे. तर ही त्याची गरज लक्षात घ्या. ह्याला आपण म्हणतो नीड ऑफ द रिसर्च किंवा व्हॉट इज द रॅशनल. आपण म्हणतो की रॅशनल त्याचा अर्थ तोच होतो पहा की ह्या संशोधनाचं रॅशनल काय आहे, कशासाठी संशोधन करता. तर ह्या समस्येच्या सोडवणुकीसाठी मला ही समस्या आलेली आहे, त्या समस्येच्या सोडवणुकीसाठी मी हे संशोधन करतो आहे.
नंतर हे जे करत असताना म्हणजे पहा, नुसतं मला की अशी अडचण आहे एवढंच होत नाही, तर त्याला काही आधार आहे का, काही तात्विक आधार आहे का, म्हणून आपण त्याला म्हणतो की त्याचं रॅशनल काय आहे ते. नंतर पुढचा जो भाग असतो, पुढचं सदर असतं ते असतं इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी. आता इथं बऱ्याच वेळा विद्यार्थी गोंधळ करतात. बऱ्याच वेळा काय होतं पहा, की जे आपण जो विषय घेतलेला असतो, एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन तुम्हाला, की एका कॅन्डिडेटनं काय केलं, की त्याला काहीतरी असं संशोधन त्याचं संशोधन होतं, की समजा 11वी-12वीचे जे काही विद्यार्थी त्यांना जे काही संशोधन पर्यावरणाचे प्रकल्प करावे लागतात, त्यामध्ये कोणत्या अडचणी येतात त्याचा अभ्यास त्या शिक्षकाला करायचा होता. तसा तो विषय होता. आता तो त्याचं महत्त्व लिहित असताना तो काय लिहितोय पहा, की तो त्या ठिकाणी पर्यावरणाचंच महत्त्व लिहितो. तर इथं पर्यावरणाचं महत्त्व लिहायचं नाही. पर्यावरणाचं महत्त्व इथं अपेक्षित नाही तुम्हाला. आता अपेक्षित तुम्हाला इथे काय आहे लक्षात घ्या. तर तुमचं जे संशोधन आहे, तुमचं संशोधन तुम्ही संशोधित केल्यानंतर, काही तुम्ही निष्कर्ष काढल्यानंतर, काही सूत्र निर्माण केल्यानंतर, काही तत्त्व निर्माण केल्यानंतर, काही थिअरी डेव्हलप केल्यानंतर ह्याचा उपयोग कुणाला कसा होईल, याचा उपयोग, माझ्या संशोधनाचा उपयोग कसा होईल. आता समजा आपण एखादी कुठली तरी अध्यापन पद्धतीबद्दल संशोधन केलेलं आहे आणि हे संशोधन आणि मला लक्षात असं आलं की अमुक ही अध्यापन पद्धती अमुक विषयासाठी चांगली आहे आणि ती तुम्ही विशिष्ट पद्धतीत मी विकसित केली म्हणा किंवा एखादी पद्धती सिद्ध केलेली आहे. आता ह्याचा उपयोग कुणाला होईल मग? याचा उपयोग कुणाला होईल? शिक्षकाला होईल, प्रत्यक्ष विद्यार्थ्याला होईल, कारण त्याला चांगलं समज येईल. नंतर जे मुख्याध्यापक असेल त्यांना होईल. नंतर शासनाला होईल, म्हणजे शासनाला अशा अर्थानं की शिक्षण तज्ज्ञांना होईल, म्हणजे अभ्यासक्रम तयार करणारे म्हणा, पुस्तक तयार करणारे म्हणा, अशा अर्थानं जे धोरणात्मक बाबी जे ठरवतात त्यांना होईल. आता म्हणून या ठिकाणी लिहित असताना हे जे काही इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी लिहित असताना कोणकोणत्या घटकाला कशा पद्धतीनंच त्याचा उपयोग होईल हे लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे सगळ्याला एकाच प्रकारचं होणार नाही. म्हणजे विद्यार्थ्याला अमुक विषय समजण्याच्या दृष्टीनं उपयोग होईल, शिक्षकाला ती पद्धती वापरण्याच्या दृष्टीनं उपयोग होईल, शिक्षण तज्ज्ञांना या ठिकाणी ह्या पद्धतीचा अभ्यासक्रमात किंवा त्या तुमच्या त्या पाठ्यपुस्तकात म्हणा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यासाठी होईल किंवा तज्ज्ञांना त्याच्यावर आणखी संशोधन करण्यासाठी होईल काय तज्ज्ञांना, अशा अर्थानं. म्हणजे हे जे महत्त्व लिहायचं ते अशा अर्थानं महत्त्व लिहायचं. नंतर इम्पॉर्टंट टर्म्स अँड डेफिनिशन्स, म्हणजे आपल्या प्रबंधामध्ये आपण जेव्हा पुढचा प्रबंध सगळा लिहित असतो त्यापूर्वी आपण कोणते शब्द कशा अर्थानं वापरलेले आहे ते लिहिणं आवश्यक आहे. जर तुम्ही कोर्टाची भाषा पाहिली किंवा शासनाचे GR पाहिले त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख असतात पहा. जेव्हा शासन एखादा GR काढतं आणि मग म्हणतं की शिक्षकांना आम्ही अमुक देणार आहे तमुक देणार आहे, त्यावेळेला मग शिक्षक म्हणजे मग फुल टाईम का पार्ट टाईम का प्राथमिक का माध्यमिक ह्याचा स्पष्टपणे उल्लेख असतो त्याच्यामध्ये. तसं या ठिकाणी आपण संशोधनामध्ये जे शब्दप्रयोग करत असतो त्या शब्दांचे अर्थ या ठिकाणी देणं आवश्यक असतं किंवा त्यांची व्याख्या देणं देखील आवश्यक असतं. आता कसं पहा, त्यांनी का ते द्यावे लागतात, तर आपण जे शब्द त्या ठिकाणी वापरतो, आता समजा शिक्षक म्हणलं आपण संशोधन करतो, समजा शिक्षकाच्या परिणामकारकतेचा अभ्यास असं आपल्याला काहीतरी कुठला विषय आहे आणि कुठल्या तरी तुम्ही एखाद्या गावामध्ये एखाद्या शहरामध्ये त्याचा संशोधन केलं आणि त्या ठिकाणी काहीतरी तुम्हाला मिळालं व तिथले शिक्षक अत्यंत त्यांची परिणामकारकता चांगली आहे. आता हे जेव्हा तुम्ही म्हणता ही शिक्षकांची परिणामकारकता चांगली आहे, हे कुणाची चांगली आहे? सगळ्या जगातल्या शिक्षकांची चांगली आहे का? नाही. तुम्ही संशोधन कोणाच्या संदर्भात केलेलं आहे? तर तुम्ही पुणे शहरामधले शिक्षक, माध्यमिक शाळेतले शिक्षक का प्राथमिक शाळेतले शिक्षक का 8वीला शिकवणारे शिक्षक का गणिताला शिकवणारे शिक्षक का संगीत शिकवणारे शिक्षक, तर ते म्हणजे शिक्षक म्हणजे आता बघा शिक्षक त्या ठिकाणी काय लिहायला पाहिजे? शिक्षक. तुम्ही संशोधनात ज्या ठिकाणी पुढे शिक्षक हा शब्द वापरणार आहात त्यावेळेला शिक्षक म्हणजे सुरुवातीला तुम्ही सांगता शिक्षक म्हणजे सोलापूर शहरातील इयत्ता 8वीला गणित विषय शिकवणारे शिक्षक. म्हणजे काय याचा अर्थ होईल, ज्यावेळेला मी शिक्षक म्हणेन त्यावेळेला ते सोलापूर शहरातील इयत्ता 8वीचे शिक्षक संदर्भात मी बोलत असेन. म्हणून हे स्पष्ट व्हावं म्हणून आपण या ठिकाणी लिहित असतो. म्हणून ह्याला आपण म्हणतो कार्यात्मक व्याख्या. आता 2 प्रकारच्या व्याख्या, एक म्हणजे त्याची संकल्पनात्मक व्याख्या, म्हणजे शिक्षक म्हणलं तर शिक्षकाची व्याख्या वेगळी आहे, शिक्षकाची संकल्पनात्मक व्याख्या वेगळी असते
आणि आपण जे शिक्षकाची ती व्याख्या करतोय ती कशी करतोय? सोलापूर शहरातील 8वीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवणारे शिक्षक, ही आपण केलेली व्याख्या, लक्षात घ्या, ही आपण केलेली व्याख्या. ह्याला म्हणतात कार्यात्मक व्याख्या. म्हणजे या ठिकाणी ह्या देणं अत्यंत आवश्यक असतं, अन्यथा आपण काढलेले निष्कर्ष आहे कुणाच्या संदर्भात आहेत हे समजायला अडचण येते. म्हणून हे देणं अत्यंत आवश्यक असतं. नंतर अझम्पशन्स अँड हायपोथेसिस. आता हे अझम्पशन काय आहे पहा. कुठलेही संशोधन करताना काही गोष्टी आपल्याला गृहीत धराव्या लागतात आणि मगच आपल्याला पुढे जाता येतं. की जसं की समजा आता मी असं करतोय की मी एक शाळेतला शिक्षक आणि मला काहीतरी संशोधन करायचं आहे. मला करायचं आहे की अपूर्णांकामध्ये, मी अक्षरशः छोटंसं संशोधन आहे आणि त्याच्यामध्ये असं मला करायचं आहे की मुलांना व्यवहारी अपूर्णांक लिहिताना किंवा त्यांची बेरीज वजाबाकी करताना येणाऱ्या अडचणीचा अभ्यास. अगदी छोटं संशोधन आणि खालच्या वर्गातलं संशोधन आहे. आता मी करतोय हे संशोधन 4थीच्या वर्गावर किंवा 5वीच्या वर्गावर करतोय. आता जेव्हा मी 5वी वर्गावर हे संशोधन करतो, 5वी वर्गाच्या अभ्यासक्रमात असणाऱ्या अपूर्णांकाच्या संदर्भात मी संशोधन करतोय. आता याचा अर्थ असा की या मुलांना, म्हणजे मी आता काय म्हणतोय की त्यांना व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना येणाऱ्या अडचणीचा अभ्यास असं म्हणतोय. आता याचा अर्थ असा, मी असं गृहीत धरलेलं आहे की या मुलांना अगोदर व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काहीतरी माहीत आहेत. हे गृहीत धरल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही, बरोबर आहे. तसंच समजा मी आता असं घेतलं आहे किंवा असा माझा संशोधनाचा विषय असा आहे की मध्यान्ह भोजन योजना जी आहे त्या योजनेमुळं विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढते किंवा काय होतं किंवा काय परिणाम होतो हे मला पाहायचं आहे आणि त्यासाठी मी संशोधन करायला लागलो. आता याचा अर्थ काय होतो की मध्यान्ह भोजन योजना चालू आहे असं तुम्ही गृहीत धरलेलं आहे, त्या शाळामध्ये चालू आहे असं तुम्ही गृहीत धरलेलं आहे. असं आपल्याला गृहीत धरावंच लागतं, तरच पुढं आपल्याला जाता येतं. जर समजा तुम्ही ते गृहीत धरलेलंच नसेल तर नसेल चालू आणि तुम्ही काय संशोधन मग करणार पुढं, म्हणून ते अझम्पशन काय धरलं तर. नंतर हायपोथेसिस. आता हा जो प्रकार असतो ते म्हणजे काय असतं पहा की आपण ज्या संशोधन विषय घेतो त्याच वेळेला आपल्याला काही शंका असतात, आपल्या मनामध्ये शंका असतात किंवा काही त्याची उत्तरं आपल्या मनात असतात. ती उत्तरं तशीच आहेत का काय मला माहीत नाही. मला असं वाटत असतं की या पद्धतीने शिकवलं की जरा नक्की फायदा होईल किंवा ती पद्धती उपयुक्त ठरेल असं मला वाटत असतं. म्हणजे हे मला वाटणं जे आहे ना त्याला आपण हायपोथेसिस म्हणतो, परिकल्पना म्हणतो. आता हे जे वाटणं असतं कशा आधारानं वाटतं आपल्याला? आपला पूर्वानुभव, आपला त्या विषयाचा अभ्यास, त्याचा व्यासंग याच्या आधारानं आपण अशी विधान करत असतो. ह्याला म्हणतो आपण हायपोथेसिस. म्हणजे याला एक इंग्रजी चांगला शब्द आहे, इट इज इंटेलेक्च्युअल गेस असं म्हणतो आपण त्याला. इंटेलेक्च्युअल गेस आहे म्हणतो तो, म्हणजे असा अंदाज केला आहे कुणाचा, इंटेलेक्च्युअल आहे, लक्ष बौद्धिक आहे तो अंदाज. म्हणजे उगीच आपलं नुसतं मला वाटतं तुला वाटतं हे 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 याला हायपोथेसिस म्हणत नाही आपण. तर हे जे काही परिकल्पना असतात मग अशी आपण परिकल्पना मांडणं आवश्यक असतं. आणि मग त्या परिकल्पना मांडल्यानंतर एकदा परिकल्पना आपण मांडली की मग ती टेस्ट करून पाहणं. मी म्हणलं की मला असं वाटतं की नाही की ह्या पद्धतीने शिकवल्यावर मुलांना चांगलं कळतं असं मला वाटतं. असं जर तुम्हाला वाटतं असेल, तशी जर तुम्ही परिकल्पना मांडली असेल तर तुम्हाला ती तपासून पाहायला पाहिजे, तेच तुमचं संशोधन असणार आहे. म्हणून परिकल्पना मांडणं आवश्यक असतं. आता बऱ्याच वेळा असं होतं, काही वेळेला म्हणतो मी, विशेषतः डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असेल, वर्णनात्मक संशोधन असेल, त्यातही पुन्हा सर्वेक्षण असेल, केवळ तुम्हाला माहिती घ्यायची असा तुमचा उद्देश असेल, असं सहसा असत नाही, पण असू शकतं. लक्षात घ्या की मला केवळ माहिती घ्यायची, सध्याची काय स्टेटस आहे, आणि मग काही वेळेला हायपोथेसिस मांडले जात नाहीत. पण तरीसुद्धा ज्या अर्थी तुम्हाला असं वाटलेलं आहे की मला ह्याची माहिती आहे, ह्याची स्टेटस मला पाहायचं आहे, याचा अर्थच असा की तुम्हाला त्या स्टेटसबद्दल काहीतरी मनात शंका आहे. ही शंका असणं आणि ती शंका व्यक्त होणं हेच एका दृष्टीने त्याचं रूपांतर हायपोथेसिसमध्ये होत असतं. म्हणून संशोधनाला हायपोथेसिस असणं अत्यंत आवश्यक असतं. नंतर येतात ऑब्जेक्टिव्ज. आपण अझम्पशन मांडले, हायपोथेसिस मांडल्या. आता उद्दिष्ट म्हणजे आपल्या संशयाचं उद्दिष्ट काय आहे. आता ही जी उद्दिष्ट आहे ही उद्दिष्ट कशी असली पाहिजेत? लक्षात, आपली जी समस्या आहे, संशोधन समस्या आहे, त्या समस्येतूनच ती अशी इमर्ज व्हायला पाहिजेत, त्याच्यातून ती उगवली पाहिजेत अशी काय. आणि मग ही एकदा उद्दिष्ट आपण निश्चित केली, मग हे जे काही ती उद्दिष्ट अत्यंत
नेमक्या भाषेत मांडली पाहिजेत. नंतर ही जी काही उद्दिष्टं आहेत ही पुरेशी आहेत का? म्हणजे आपलं जे काही संशोधन समस्या आहे त्या संशोधन समस्येची सर्व अंग जे काही त्या समस्या अंग असतील ती सर्व समस्येची अंग ह्या उद्दिष्टातून आपण व्यक्त करतोय का हे पाहायला पाहिजे. नंतर ऑब्जेक्ट ऑफ प्रोसिजर. आता आणखी एक प्रकार असतो उद्दिष्टाचा की तो म्हणजे प्रकार काय असतो पहा, तर तो प्रकार असतो त्याला म्हणतात प्रोसिजरल ऑब्जेक्टिव्ज. काही लोक त्याला उपउद्दिष्ट म्हणतात, पण उपउद्दिष्ट म्हणणं काही बरोबर नाही. प्रोसिजरल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर आपण काय करतो पहा की आपलं एक ठरलेलं आहे की अमुक एका आपल्याला या दिशेने जायचं आहे. तर त्या प्रवासातले जे टप्पे जसे असतात ना तसे त्या प्रोसिजरमध्ये म्हणजे पहिल्यांदा मी काय करणार आहे, समजा मला एक काहीतरी टेस्ट घेऊन काहीतरी पाहायचं आहे. एक अभिव्यक्ती तुमच्या अभिरुचीची टेस्ट घ्यायची आहे, नंतर अभिवृत्तीची टेस्ट घ्यायची आहे आणि त्यासाठी मी टूल तयार करणार आहे, स्वतःच टूल तयार करणार आहे. मग पहिल्यांदा टूल तयार करणं हे तुमचं एक उद्दिष्ट, पण ते खरं संशोधनाचं उद्दिष्ट नाही, ते प्रोसिजरल उद्दिष्ट. तुमचं उद्दिष्ट असं पहा, आता आपल्याला कसं असा विषय घ्यायचा आहे की विद्यार्थ्यांची अभिरुची, विद्यार्थ्यांची अभिवृत्ती व विद्यार्थ्यांचं शालेय संपादन याच्यातला सहसंबंधाचा अभ्यास हे तुमचं शीर्षक आहे. आता ह्याच्यामध्ये उद्दिष्ट काय होईल पहा, तर विद्यार्थ्याची अभिवृत्ती पाहणे, विद्यार्थ्याची अभिरुची पाहणे, विद्यार्थ्याचे शालेय संपादन पाहणे आणि विद्यार्थ्याचा यामधला संबंध पाहणे. बरोबर आहे, प्रत्येकातला संबंध. आता ही उद्दिष्ट होती. पण ही झाली उद्दिष्ट. तर प्रोसिजरल उद्दिष्ट काय होतील त्याच्यामध्ये, ते करण्यासाठी शालेय संपादन पाहण्यासाठी मी काय करतोय, एक टेस्ट तयार करतोय, ते टेस्ट प्रमाणित करतोय. मग ते करण्यासाठी म्हणजे माझं पहिलं उद्दिष्ट की संपादन कसोटी तयार करणे, नंतर अभिवृत्ती टेस्ट तयार करणे, त्यासाठी त्याची प्रमाणित करणे, ही झाली प्रोसिजरल उद्दिष्ट. त्याला आपण प्रोसिजरल उद्दिष्ट असं आपण म्हणतो. आता ही जी उद्दिष्ट इतकी महत्त्वाची लक्षात घ्या, कारण ह्या संपूर्ण आपला जो काही पुढचा प्रवास असतो ह्या उद्दिष्टानुसार सगळा होत असतो, लक्षात घ्या. नंतर स्कोप ऑफ द रिसर्च. आता हा जो स्कोप आहे, हा स्कोपमध्ये काय काय त्याचे पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघू. फक्त मी त्यातले काही गोष्टी तुम्हाला सांगतो की स्कोप लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत असते. तर कसं असतं पहा की स्कोप लिहिताना की संशोधक काय काय करणार आहे, मग मी त्याची लिहिण्याची स्टाईल अशी पहा की संशोधक हेही करणार आहे, संशोधक एवढंच नव्हे तर संशोधक अमुकही करणार आहे, संशोधकांनी केवळ अमुकच नाही तर अमुकही विचारात घेणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची एक भाषा असते, लक्षात घ्या. अशा पद्धतीने लिहायचं असतं. आणि व्हॉट टाईप ऑफ स्कोप इज गिव्हन, म्हणजे कुठल्या प्रकारचा स्कोप त्यांनी दिलेला आहे. त्या स्कोपमध्ये मग त्या भौगोलिक स्कोप असतो, त्या तुमची जी काही समस्या असते त्या समस्या विविध अंगाचा असतो. त्यामुळे पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. आणि हाऊ रिसर्चर नंतर लिमिटेशन्स येतात पहा. हे लिमिटेशन म्हणजे हाऊ रिसर्च लिमिटेड हिज वर्क. आता ह्याच्यामध्ये थोडासा आता फरक झालेला आहे. अलीकडे आपण काय करतो, दोन पद्धतीने मांडतो. डिलिमिटेशन्स मांडतो. आता हिचं जे आपण लिमिटेशन म्हणले ज्याची आपण डिलिमिटेशन म्हणूया, ज्याला मराठीमध्ये परिमर्यादा म्हणतात पहा. मराठीमध्ये आपण दोन आता प्रकार होतात, एक म्हणजे परिमर्यादा आणि मर्यादा. आता परिमर्यादा म्हणजे काय, संशोधकांनी काय केलं, विषय ठरवला संशोधनाचा, तर संशोधन करण्याचं त्यांनी असं ठरवून घेतलं बाबा मी एवढंच फक्त पाहणार आहे, मी अमुक एवढ्याच गोष्टी पाहणार. मग अशी जसं म्हणलं आपण की विद्यार्थ्याचं शालेय संपादन, विद्यार्थ्याची अभिरुची, विद्यार्थ्याची अभिवृत्ती यांच्यातला काही संबंध, सहसंबंधाचा अभ्यास करायचं तुमचं ठरलेलं आहे. मग काय करणार आहे शिक्षक, हे अमुक एवढंच पाहणार आहे. शिक्षक या ठिकाणी काय म्हणतोय पहा, मी फक्त अभिरुची पाहणार आहे, शालेय संपादन. आता या ठिकाणी विद्यार्थ्याचं काही तो शिक्षकांनी त्याला कसं शिकवलं पाहणार नाही, बरोबर आहे, किंवा विद्यार्थी व्यक्तिमत्वाची बाकीचे अंग पाहणार नाही, किंवा विद्यार्थी या ठिकाणी अभिरुची का त्याची अशी होते ते पाहणार नाही, त्याची कारणं पाहणार नाही, त्याच्यावर होणारा परिणाम पाहणार नाही, म्हणजे शालेय संपादनावर त्याचा परिणाम झाला आहे का हे पाहणार नाही, म्हणजे त्याचा परिणाम पाहत नाही, फक्त त्यातला सहसंबंध आपण पाहणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, लक्षात घ्या, हे मी ठरवून घेतलं की हे माझ्या लिमिट आहेत आणि एवढ्यातच मी फक्त काम करणार आहे. हे ह्याला म्हणतात परिमर्यादा. मग मर्यादा म्हणजे काय, तर मर्यादा म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा संशोधन करत असताना, म्हणजे जरी आपण काही गोष्टी ठरवल्या असतात, आपण असं करू तसं करू अमुक करू, ही टेस्ट करू, त्या ठिकाणी टेस्ट प्रमाणित करू, अभिरुचीची टेस्ट बघू,
इतक्या मुलांना देऊ, 200 लोकांना देऊ वगैरे वगैरे. प्रत्येक वेळा त्या ठिकाणी काही वेळा काही त्या ठिकाणी करताना काही अडचणी येतात. ते उदाहरणार्थ पहा कशी अडचण येऊ शकते. तर अडचण अशी येते की आपण असं ठरवलं की आपण हे 300 लोकांना द्यायची टेस्ट. ही शालेय संपन्नाची 9वीच्या समजा मुलांना आपण घेतलीच 9वीची मुलं आणि त्या 300 मुलांना आपण टेस्ट द्यायची ठरवलेलं आहे. आणि 300 मुलांनी तुम्हाला ते संपादन कसोटी तुम्ही त्यांच्याकडनं मिळवायचं निश्चित केलेलं आहे हे परिमर्यादेमध्ये. पण प्रत्यक्षात झालं आहे काय, मुलं हजरच नव्हती काही. 375 275 आलेली आहेत. 250 मुलं फक्त मिळाली मला. म्हणजे जी ठरवलं मी जे नमुना ठरवला होता त्यातली मुलं कमीच झाली. बरं, गंमत अशी काही वेळा असंही झालेलं आहे की मुलांनी टेस्ट दिल्या परंतु मुलांनी अर्धवट लिहिलेत. काही मुलांनी फार सिरियसली घेतलंच नाही. तुम्हाला लक्षात येत आहे की ह्या मुलांनी काही सिरियसली घेतलं नाही ह्या वर्गातल्या मुलांनी. किंवा त्यावेळेला नेमकं काय झालं, जेव्हा तुम्ही टेस्ट दिली त्याच वेळा बाहेर पाऊस आला, मुलं उठून गेली, नंतर त्यांना आलं, मग त्यातलं वातावरण बिघडलं आणि त्यामुळे देखील त्या ह्याच्यावर परिणाम झाला असतो टेस्टवर. तर ह्या ज्या असतात ह्या त्याचा जो परिणाम आहे म्हणजे त्या बाहेर जी बाह्य घटकाचा परिणाम त्या टेस्टवर झालेला असतो. तर असे जे काही आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम म्हणजे निष्कर्षावर होण्याची शक्यता निर्माण होते. आणि म्हणून त्याला म्हणायचं मर्यादा म्हणजे संशोधनाला आलेल्या मर्यादा ह्या गोष्टींची आपल्याला दखल घ्यावी लागते. आता आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे स्कोपमध्ये काय काय आपल्याला घ्यायचं असतं ते लक्ष देईल. इन विच फील्ड द रिसर्च इज डन म्हणजे कोणत्या क्षेत्रात त्यांनी काम करतो आहे. तर बघा शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे शालेय म्हणजे प्राथमिक थोडक्यात म्हणजे माझं फक्त संशोधन हे प्राथमिक शाळेपुरतं मर्यादित किंवा माध्यमिक शाळेपुरतं मर्यादित आहे अशा अर्थ. फेर इज रिसर्च हॅज बिन कंडक्टेड म्हणजे कुठं करतो आहे, मी सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये करतो आहे वगैरे वगैरे. नंतर व्हॉट कॅटेगरी ऑफ स्कूल म्हणजे मग अनुदानित आहेत का, विनाअनुदानित शाळा आहे का, मराठी मीडियमची आहे का, तुमचे हिंदी इंग्रजी मीडियमची आहे वगैरे वगैरे. नंतर फॉर विच लेवल द रिसर्च इज कंडक्ट म्हणजे कोणत्या ह्याला करतो आहे, 9वीला करतो आहे का 5वीला करतो का 3रीला करतो आहे म्हणजे कुठल्या लेवलला आपण करतो आहे. विच सब्जेक्ट इज सिलेक्टेड फॉर द स्टडी म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही मग मी फक्त विज्ञानाचा अभ्यास करतो आहे का गणिताचा करतो आहे का आणखी कशाचा करतो आहे अशा पद्धतीचे ते डायमेन्शन्स येऊ शकतात. हू आर द पार्टिसिपंट्स ऑफ द रिसर्च म्हणजे कोणते पार्टिसिपंट असणार आहेत. नंतर व्हेरिएबल्स स्टुडंट्स म्हणजे कोणकोणते आता पहा जो आहे त्यात कोणकोणते मी घटक विचारात घेतलेले आहेत. मग अशी म्हणलं तुम्हाला मी विद्यार्थ्याची अभिरुची पाहणार आहे, विद्यार्थ्याची अभिवृत्ती पाहणार आहे, विद्यार्थ्याचं शालेय संपादन पाहणार आहे वगैरे वगैरे म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये लक्षात घ्या. नंतर स्टुडंट्स मेल फिमेल रुरल अर्बन तुम्ही कोणते घेणार आहात म्हणजे आता ह्या व्हेरिएबलमध्ये कोणकोणते व्हेरिएबल्स तुमचे असणार आहेत. तर मेल फिमेल पण घेणार आहे तुम्ही, ग्रामीण शहरी पण घेणार आहे किंवा माध्यम जर असेल तर माध्यम इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम दोन्ही घेणार आहे वगैरे वगैरे. आणि व्हॉट इज नंबर ऑफ पार्टिसिपंट साधारणपणे किती तुमचा पार्टिसिपंट नंबर असू शकणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी या स्कोपमध्ये आपल्याला लिहिणं आवश्यक असतं. आणि याशिवाय आणखी आपल्याला असं सुद्धा करता येतं पहा की कोणत्या कालखंडात तुम्ही करणार म्हणजे मी ह्या वर्षात किंवा ह्या 6 महिन्यात ह्या रिसर्च करणार आहे कारण त्याचा देखील काही वेळेला परिणाम आपल्या निष्कर्षावर होत असतो किंवा त्याच्या जे काही वाचकाला निर्णय घ्यायचे असतात तुमच्या त्या थिसीसच्या संदर्भातले ते ठरत असतं. आता लिमिटेशनमध्ये मग काय काय विचार करायचा आहे पहा. जसं मगाशी म्हणलं तुम्हाला मी पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगेन की मी कोणकोणती व्हेरिएबल्स विचारात घेणार नाही. पहा मगाशी आपण काय केलं स्कोपमध्ये कोणकोणती व्हेरिएबल विचारात घेणार आहे, इथं कोणकोणती व्हेरिएबल विचारात घेणार नाही म्हणजे मी ग्रामीण शहरी असा विचार करणार नाही, मी इंग्रजी माध्यम मराठी माध्यम असा विचार करणार नाही म्हणजे हे व्हेरिएबल आम्ही काही विचार करणार नाही. नंतर जॉग्राफिकल म्हणजे मी फक्त एवढ्याच पुरतं मी माझं मर्यादित असेल हे पहा मगाशी सांगताना म्हणजे भाषा पुन्हा कशी लक्षात घ्या. मी ज्यावेळेला असं म्हणतो आहे तिकडं जेव्हा स्कोपमध्ये जेव्हा लिहित असताना मी कसं लिहितो, मी संशोधक संपूर्ण सोलापूर शहरामधील इयत्ता 9वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करणार आहे असं विधान करतो आहे. इथं मात्र तेच विधान वेगळ्या पद्धतीने कसं करतो मी, संशोधक फक्त सोलापूर शहरातील फक्त मराठी माध्यमातील इयत्ता 9वीच्या विद्यापुरतंच हे संशोधन मर्यादित ठेवणार आहे किंवा ठेवलं आहे. म्हणजे हा जो भाग आहे की अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्या ठिकाणी नंतर फोकस ऑन स्किल ॲटिट्यूड नॉट ओनली अदर स्किल ॲटिट्यूड वगैरे वगैरे. मी उदाहरण मग दिलं तुम्हाला की मी फक्त एवढ्या पुरतंच मर्यादित ठेवलेलं आहे
की अभिरुची, अभिवृत्ती आणि शालेय संपादन एवढ्यापुरतं ठेवले. व्यक्तिमत्वाचे बाकीच्या अंगांचा आपण काही विचार केलेला नाही किंवा पालकांचा विचार केला नाही, त्यांच्या परिस्थितीचा विचार केलेला नाही, त्याचे शिक्षकाचा विचार करत नाही, प्रिन्सिपलचा, पेरेंटचा काय परिणाम होतो त्याचा विचार करत नाही, वगैरे वगैरे. म्हणजे आणि ह्या संशोधन पुन्हा फक्त हे 2008 ते 2020 ह्या कालखंडामध्येच मी फक्त हे केलेलं संशोधन आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिमिटेशनमध्ये लिहायच्या आहेत. आता रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर अँड रिसर्चेस. आता हे कशासाठी असतं लक्षात घ्या. तर मगाशी मी म्हणलं तुम्हाला सुरुवातीला की आपण एखादा जेव्हा संशोधन हाती घेतो की लगेच आपल्याला अडचण आली की आपण संशोधन हाती घेत नसतो. तर आपण पहिल्यांदा सहकार्याने विचारतो, त्या समस्येचं सोल्युशन तज्ज्ञांना विचारतो आणि मग नंतर त्याचा काही लिखित काही पुस्तक असले, संदर्भातली काही ग्रंथ असतील त्या अभ्यासतो. त्याची याच्यापूर्वी झालेली संशोधन अभ्यासतो आणि त्याच्यातून उत्तर मिळत नाही म्हणल्यावर मग आपण संशोधनाकडे जातो. म्हणजे एवढी आपली पार्श्वभूमी तयार असल्याशिवाय आपण संशोधनाकडे जात नाही. आणि म्हणून संशोधनाची पार्श्वभूमी किती हे लिहित असताना, हे चॅप्टर लिहित असताना परीक्षक जेव्हा पाहतो तुमचं हे सगळं, त्यावेळेला काय बघत असतो की हा किती थिअरॉटिकली किती प्रिपेअर्ड आहे, किती माहिती आला या विषयाच्या संदर्भात, तो किती तयार आहे, किती अभ्यास केलेला नाही याचा. म्हणजे काही माहीत नसताना एखाद्या विषयात संशोधन करत नाही आपण अशा अर्थानं. ते क्षेत्राचे आपल्याला किती माहिती नाही. व्हॉट टाईप ऑफ रेफरन्स रिसर्च इज गिवन. म्हणजे आता रिसर्चरनं काय करायचं आहे की कोणकोणत्या प्रकार या ठिकाणी आपण रेफरन्सेस देतो आहे. आता मगाशी आपण मगाचा विषय आपण घेतला की समजा विद्यार्थी शालेय संपादन, अभिरुची आणि अभिवृत्ती. मग अभिरुची संदर्भातले काही संशोधन असतील, म्हणा अभ्यास असतील, पुस्तकातले संदर्भ असतील. अभिरुची म्हणजे काय, अभिरुची कशाला परिणाम होतो, काय होतं, त्या संदर्भातला अभ्यास असेल. अभिवृत्ती संदर्भात असेल ते कशी मोजायची, काय करायचं ते असेल. शालेय संपादन म्हणजे काय, त्याच्यावर कसे परिणाम होतात, वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टीचं जो काय हे सगळे संदर्भ तुम्ही दिलेत का, तर ते द्यायला पाहिजेत. नंतर हाऊ मेनी रिसर्चेस हॅव बीन स्टडीड बाय द रिसर्चर. म्हणजे संशोधना की केवळ नुसतं पुस्तकच नव्हे, तर याच्यापूर्वी झालेली संशोधनं जी आहेत याच्यासारखी आत्ता जे आपण विषय घेतला आहे अशासारखी काही संशोधनं यापूर्वी झालेली आहेत. ती संशोधनं त्यांनी वाचणं अपेक्षित आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आता नुसतं द्यायचं म्हणजे काय करायचं, त्याचं शॉर्टमध्ये दिलं तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय, म्हणजे त्यांनी कोणते उद्दिष्ट ठेवली होती, त्यांनी काय केलं होतं, त्याची प्रोसिजर कोणती वापरली होती, कोणते टूल्स वापरले होते, हे सगळं देणं. आणि महत्त्वाचं म्हणजे मग त्याचा आता संशोधकाला आपल्या संशोधनासाठी आपण कसा उपयोग करून घेतलेला आहे हे लिहिणं आवश्यक असं शेवटी. म्हणजे असे होईल पहा की समजा एका माणसाने पूर्वी संशोधन केलेलं आहे आणि मग तुम्हाला असं लक्षात आलं की अरे ह्याच्यासारखेच मला पण टूल तयार करता येईल किंवा ह्याच्यासारखी मला पण हे उद्दिष्ट ठेवता येईल असं मला वाटलं आणि मग मी माझं उद्दिष्ट तसं ठेवलं. तर हे तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये, प्रबंधामध्ये त्याचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. हे फार महत्त्वाची गोष्ट असते. नाही तर काय होतं बऱ्याच वेळेला की फक्त पूर्वीचे चालेल संशोधन, त्याची उद्दिष्ट, त्याची मेथड, त्याचे निष्कर्ष आणि त्याची शिफारशी एवढे एक पानभर लिहिलं की चला दुसरं आता. ह्याला काही अर्थ नाही. लक्षात घ्या, आपल्याला त्याचा उपयोग कसा झालेला आहे हे लिहिणं फार महत्त्वाचं आहे. नंतर आणखी एक गोष्ट महत्त्वाची अशी असते की पूर्वी जे संशोधन झालेले आहे त्या संशोधनामध्ये कोणत्या गोष्टी मिस झालेल्या आहेत, कोणत्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत आणि मग ह्या राहून गेलेल्या ज्या गोष्टी असतात त्याला गॅप्स म्हणतो आपण, त्या गॅप्सवरच आपलं संशोधन असतं ना. आणि म्हणून मग आपलं संशोधन हे आत्तापर्यंत झालेल्या संशोधनापेक्षा वेगळं कसं आहे हा शेवटचा मुद्दा येतो यामध्ये, ह्या प्रकरणामध्ये. हे आपलं दुसरं चॅप्टर असतं, आपल्या प्रबंधामधलं दुसरं चॅप्टर. सामान्यपणे आपल्या बहुतेक प्रबंधामध्ये 5 चॅप्टर्स आहेत, पण समजा एखादं चॅप्टर ॲड झालं तर काही बिघडत नाही. म्हणजे काही वेळा एखादी अगदी नवीन संकल्पना वगैरे असेल तर एखादं 6वं चॅप्टर एखादं म्हणजे अगदी, पण मात्र त्याचा क्रम असतो तो दुसऱ्यालाच येतो. तर एखादं चॅप्टर ॲड झालं पण ह्याच्यापेक्षा कमी होता कारण चॅप्टर. ही चॅप्टर आता जे 5 चॅप्टर आहेत ही स्टँडर्ड चॅप्टर्स आहेत. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काटछाट नाही तुम्हाला करता येत. तर मग रिसर्च हा जे सेकंड चॅप्टर आहे याच्यामध्ये सगळं लिहायचं आहे आणि आपल्या मग संशोधनाचं युनिकनेस काय आहे, वैशिष्ट्य काय. माझ्या मी मागच्या अमुक संशोधकांनी काय केलेलं आहे, फक्त अमुक 2च गोष्टीचा अभ्यास केलेला आहे, मी मात्र हे केलेलं आहे. हे अमुक संशोधकांनी फक्त 8वीचंच केलेलं आहे, मग या ठिकाणी मी 10वीचं किंवा 11वीचं केलेलं आहे. ह्याने फक्त इंग्रजी माध्यमाचंच केलं आहे,
मी बघा या ठिकाणी माझं वेगळेपण आहे, अमुक अमुक, अशा पद्धतीचं हे स्पष्टीकरण या ठिकाणी देणं अत्यंत आवश्यक असतं. नंतर तिसरं चॅप्टर सगळे ज्याला गाभा म्हणून आपण सगळ्या संशोधनाचा असतो तो मेथॉडॉलॉजी. आता याच्यामध्ये सुरुवात अशी होते की त्या चॅप्टरची की आपण लिहायला लागतो. तर आपण जी मेथड, आता तुमचं संशोधनाचा विषय जो आहे तो कशा स्वरूपाचा आहे, म्हणजे तुमचं संशोधन वर्णनात्मक आहे का एक्सपेरिमेंटल आहे का हिस्टॉरिकल आहे, कशा प्रकारचं संशोधन आहे त्याच्यावर अवलंबून राहतं. आता मग तुम्ही संशोधनाच्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धती देखील आहेत आणि मग त्या पद्धती जी काय आहेत, जी पद्धत तुम्ही निवडलेली आहे त्या पद्धतीची नावं लिहून त्यापैकी तुम्ही जी पद्धत निवडलेली आहे हीच पद्धत तुम्ही का निवडली ह्याचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. त्याचं समर्थन करणं अत्यंत आवश्यक असतं की बाबा मी ही एक्सपेरिमेंटल मेथड निवडलेली आहे कारण माझ्या ह्या संशोधनासाठी हीच पद्धती रास्त आहे, किंवा समजा प्रायोगिक पद्धती आपण स्वीकारली असेल आणि त्यात अमुक विशिष्ट प्रकारचा अभिकल्प आपण निवडला असेल तर त्याचं समर्थन तुम्हाला द्यावं लागेल की हीच पद्धती ह्याला कशी रास्त आहे ती, म्हणजे त्याच्याबद्दल माहिती आणि त्याचं तुमचं समर्थन. नंतर जसं मग कशी म्हणलं तुम्हाला की जसं अभिकल्प कोणतं डिझाईन असेल तर डिझाईनसुद्धा कोणतं निवडलं ते सांगितल्यानंतर समजा एक्सपेरिमेंटल रिसर्चर असेल तर आपल्याला हे पण द्यावं लागेल की कोणकोणती व्हेरिएबल्स तुम्ही विचारात घेतली होती पहिल्यांदा, तुमची पूर्वचाचणी, तुमचा उपक्रम आणि तुमचं उत्तर चाचणी असा जो भाग असतो. आता हा जो तुमचा उपक्रम आहे ह्या उपक्रमावर आपण म्हणतो पहा की या उपक्रमाचा काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय जो परिणाम व्हायचा असेल तो किंवा ते त्यालावर होईल. तर याचमध्ये आणखी कुठली दुसरी चलं ज्याला एक्स्ट्रानियस व्हेरिएबल्स म्हणून आपण किंवा बाह्य चलं म्हणून आपण, ही कोणती परिणाम करण्याची शक्यता आहे आणि मग ती जी बाह्य चलं नियंत्रित करण्यासाठी शिक्षकांनी काय प्रयत्न केलेले आहेत याचा विचार करावा लागतो. हे एक सगळं येतं आणि तो तिथं लिहावं लागतं किंवा शिक्षण असा विचार केला. आता उदाहरणार्थ पहा की बाह्य चलं काय होण्याची शक्यता आहे. समजा तुमचा प्रयोग खूपच मोठा लांबला आणि खालच्या वर्गात असेल, पहिली दुसरीच्या वर्गावर तुमचा प्रयोग असेल आणि तुम्ही फार एक्सपेरिमेंट फार मोठा घेतला असेल 6 महिन्याचा वगैरे, तर कदाचित मुलांची मॅच्युरिटीचा परिणाम होऊन जातो. म्हणजे सुरुवातीला पहिल्या प्री टेस्ट दिली तुम्ही जून जुलैमध्ये आणि पुन्हा दिली तर फार अगदी जानेवारी फेब्रुवारीमध्ये द्यायला लागला तर काय होतं, त्या मुलाचं लहान मुलाचं वय जे वाढतं आणि त्या वयामुळे जी आलेली मॅच्युरिटी असते त्या मॅच्युरिटीचा परिणाम उत्तर चाचणीच्या ह्याच्या गुणधनावर होईल. आणि मग तुम्ही त्यासाठी काय केलं, मग हे हा जो परिणाम आहे हा टाळण्यासाठी तुम्ही काय केलं, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतं. असं म्हणजे कुठलेही व्हेरिएबल असतील त्याचं बाह्य. नंतर हाऊ सॅम्पल इज सिलेक्टेड, तुम्ही सॅम्पल निवडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला माहीत आहे, तर तुम्ही कोणतं निवडलं आहे आणि ते जे निवडलेलं आहे तर ते का तोच प्रकार का निवडला, म्हणजे तुम्ही पर्पजिव्ह का निवडलं किंवा तुम्ही रँडम सॅम्पलिंगमध्ये सुद्धा लॉटरी मेथड्स का घेतली किंवा स्ट्रॅटिफाईड का घेतली किंवा अमुक का घेतली, हे जे आहे त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण अगदी महत्त्वाचं लक्षात घ्यायचं, तार्किक समर्थन देणं अत्यंत आवश्यक. ते तर तुम्हाला त्याची जी मेथॉडॉलॉजी आहे ती मेथॉडॉलॉजी तर अचूक ज्याप्रमाणे स्टॅटिस्टिकल जी त्याची मेथड असते त्याप्रमाणेच ते सगळं निवडलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण त्याचं मुळात समर्थन केलं पाहिजे की हीच पद्धती किंवा जे काही नमुना निवड पद्धती आहे ही माझ्या ह्या पॉप्युलेशनसाठी म्हणा की माझ्या संशोधनासाठी जास्त रास्त कशी आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नंतर ते सॅम्पलचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, म्हणजे जे तुम्ही सॅम्पल निवडलेलं आहे ते सॅम्पलचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. समजा आपण नुसतं नववीचे विद्यार्थी आहेत म्हणून चालणार नाही तुम्हाला, त्या नववीचे विद्यार्थीसुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स द्यावं लागतील. कारण मग अशी आपण म्हणलं की अभिवृत्ती म्हणले आणखी म्हणले ती कुठल्या भागातली मुलं आहेत, कारण त्याच्या अभिवृत्ती त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. कुठल्या कल्चरमध्ये वाढलेली मुलं आहेत, ग्रामीण आहेत का शहरी आहेत का आणखी कुठल्या धार्मिक वातावरणातले आहेत का वेगळ्या ह्याच्यातले आहेत, हे त्या मुलांचं वैशिष्ट्य, तो जो काही तुम्ही नमुना निवडता त्या नमुन्याची वैशिष्ट्य तुम्हाला सांगायला लागतात. विशेषतः म्हणजे रँडम सॅम्पलिंग जरी तुम्ही घेतलं तरीसुद्धा आणि अगदी छोटं एक्सपेरिमेंटलसाठी छोटंसं जरी सॅम्पल घेतलं असेल तरीसुद्धा ही वैशिष्ट्ये तुम्हाला सांगायला लागतात. कारण तुमचे जे निष्कर्ष येणार असतात या सॅम्पलवर, म्हणजे ह्या सॅम्पलवरून तुम्ही निष्कर्ष काढता आणि ते सगळे निष्कर्ष तुम्ही सगळ्या पॉप्युलेशनला लावत असता. मग ते पॉप्युलेशनची सगळी जे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती त्या सॅम्पलमध्ये आहेत का हे नीट तपासलं पाहिजे. नाहीतर काय व्हायचं की तुम्ही पर्पजिव्ह सॅम्पल घेणार
आणि त्या सॅम्पलची जे काही कॅरेक्टर म्हणजे समजा आपण एक्सपेरिमेंट घेतो आहे, तुम्ही एक्सपेरिमेंटल कुठला ते एखादा विषय घेतलेला आहे आणि तुम्ही काय केलं की तो एका चांगल्या शाळेमध्ये तुम्ही ते घेतला आणि त्याच्यातून काही निष्कर्ष काढले आणि तुमच्या अमुक अमुक मेथड माझी खूप प्रभावी आहे म्हणलात. अरे तुमचा जो तुम्ही ज्या मुलांच्यावर घेतला, तुम्ही पर्पज घेतला होता, म्हणजे हे तो पूर्ण तुमची निवड होती. पण ते जे तुम्ही सॅम्पल घेतलं होतं ते सॅम्पल ज्या त्या शहरातल्या अत्यंत चांगली ज्याला आपण शाळा म्हणू, आपण गुणवत्तापूर्ण शाळा म्हणू, तिथली चांगली मुलं तुम्ही निवडली होती. त्याच्यावर जर संशोधन केलं असेल आणि तुम्ही सर्वसामान्य मुलांच्यावर ते लादत असाल तर ते चूक होईल. म्हणून आपल्याला ते पाहावं लागतं, लक्षात घ्या. नंतर तो नमुना जो तुम्ही निवडलेला आहे तो पुरेसा आहे का, आपल्या एकूण त्या जनसंख्येचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तो पुरेसा आहे का, याचा विचार होणं अत्यंत आवश्यक असतं. व्हॉट टाईप ऑफ टूल्स, म्हणजे टूल्स, आता टूल्सच्या बाबतीत सुद्धा असंच पहा, वेगवेगळी टूल्स आपल्याला माहिती आहेत माहिती गोळा करण्याची. आता ही जी काही माहिती गोळा वेगवेगळी टूल्स आहेत, ती टूल्स आहेत की तुम्ही कोणते निवडलेत, तेच का टूल निवडलं, ते टूलचे वैशिष्ट्य काय, ते कसं तयार करायचं, त्याचे मर्यादा काय आहेत, तुम्ही त्या मर्यादा कशा बाजूला केलेल्या आहेत, ते टूल करताना तुम्ही कोणती काळजी घेतलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते प्रमाणित करण्यासाठी काय केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा तपशील या ठिकाणी देणं आवश्यक आहे. जसं एक्सपेरिमेंटलमध्ये तो जो तुम्ही प्रयोग करता, जो काही उपक्रम, प्रयोग म्हणण्यापेक्षा आता आपण उपक्रम म्हणूया, उपक्रम करता, त्या उपक्रमाचा सगळा तपशील याच चॅप्टरमध्ये देणं आवश्यक असतं. म्हणजे जर एखाद्या वर्णनात्मक प्रबंधामध्ये किंवा संशोधनामध्ये तुम्ही एखादा उपक्रम केला असेल तर तो शेवटी दिला तर चालतो अपेंडिक्समध्ये, परंतु जर प्रायोगिक संशोधन असेल तर उपक्रमाला फार महत्त्व येतं. मग त्या उपक्रमात सगळा तपशील, म्हणजे त्याचं वेळापत्रक असेल, त्याचे किती दिवस घेतला, कसा घेतला, कुणी घेतला, कसं त्याला थेरॉटिकल त्याचं हे काय होतं, म्हणजे एखादा समजा उपक्रम तुम्ही तयार केला, एक प्रोग्राम तयार केला आहे, त्याला थेरॉटिकल काय बॅकिंग आहे, पार्श्वभूमी काय त्याची थेरॉटिकल, त्याचं वेळापत्रक काय होतं, किती दिवस घेतला, कुणी घेतला, समजा स्वतःच तुम्ही घेतला तर तुम्ही काही लोक तयार केले, तुम्ही तयार केले त्याला कसं ट्रेनिंग दिलं, त्या ट्रेनिंगसाठी तुम्ही काय केलं, ह्या सगळा तपशील त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये देणं अत्यंत आवश्यक असतं. आणि तसं या ठिकाणी नंतर टूल्स, समजा जसं एक्सपेरिमेंटल तसं असेल तर या ठिकाणी बाकी जे डिस्क्रिप्टिव्ह जर असेल तर टूल्स जे तुम्ही वापरता, समजा क्वेश्चनर आपण घेतला तर क्वेश्चनर तुम्हाला हे क्वेश्चनर कसा उपयुक्त ठरतो आहे, क्वेश्चनची वैशिष्ट्य काय आहेत, क्वेश्चनच्या मर्यादा काय आहेत, मग तुम्ही क्वेश्चनर तयार करताना कोणती काळजी घेतलेली आहे, कुठल्या उद्दिष्टासाठी कोणते प्रश्न ठेवलेले आहेत, आणि या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहेत ते अमुक असेच प्रश्न का ठेवले, ह्या प्रश्नाचं ॲनालिसिस तुम्ही कसे करणार आहात, ह्या सगळा तपशील या ठिकाणी देणं अत्यंत आवश्यक असतं. नंतर हे जे टूल तुम्ही स्वतः तयार केलं तर रेडीमेड वापरलं. समजा काही वेळा आपण होतं बऱ्याच वेळा असे की काही टूल्स असतात, समजा तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा सर मला इंटरेस्ट इन्व्हेंटरी करायला एवढा वेळ नाही किंवा मला ती माझी तेवढी हे नाही, मी एक रेडीमेड स्टँडर्डाइज टूल आहे ते वापरणार आहे. मग ते जर तुम्ही स्टँडर्डाइज टूल वापरणार असाल तर तुम्ही ते अनेक त्याच ह्याची चलाची वेगवेगळी टूल्स असतील, त्या इंटरेस्ट समजा किंवा त्याला आपण अभिरुची म्हणूया, अभिरुची मापण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट उपलब्ध असतील बाजारामध्ये, मग तुम्ही तीच का निवडली, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचं स्टँडर्डशन झालेलं आहे का, हा सगळा तपशील या ठिकाणी देणं आवश्यक आहे. त्याच्या मर्यादा कोणत्या होत्या, त्याचं गुणदान कसं केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी द्यायच्या आहेत. आणि ही जे काय सगळे म्हणजे समजा तुम्ही तयार केली, तुम्ही स्टँडर्डाइज केलं, समजा एखादं टूल मी नाही वापरलं दुसऱ्याचं, तर मग सगळी प्रोसिजर एखादं टूल तयार करतानाची अगदी सुरुवातीपासून ते स्टँडर्डाइजच्या सगळ्या प्रोसिजर जे असते स्टँडर्डायझेशन करण्याच्या, प्रमाणीकरण करण्याची, ती सगळी प्रोसिजर या ठिकाणी लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. तर या ठिकाणी हा सगळा, आणि म्हणून हा संसार सगळा गाभा असतो, लक्षात घ्या. नंतर ॲनालिसिस एंट्री हे चौथं प्रकरण येतं, लक्षात घ्या. ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डाटा. व्हॉट टाईप ऑफ स्ट्रॅटेजीज यूज्ड फॉर ॲनालिसिस, म्हणजे तुम्ही तुमच्या संशोधनाची किंवा जे माहिती गोळा केलेली किंवा विधा गोळा केलेली आहे त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी कोणतं स्ट्रॅटेजीज वापरतात किंवा वापरलेलं आहे, तेच स्ट्रॅटेजीज का वापरलं, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, त्याचा उपयोग काय, ते कसं समर्पक आहे, तुमच्या ह्यासाठी हे समर्पक कसं आहे त्याचं रॅशनल तुम्हाला देता आलं पाहिजे, ते सांगता आलं पाहिजे, समर्थन तुम्हाला तार्किक समर्थन देता आलं पाहिजे की नाही हे तर. जसं काय की साधं उदाहरण सांगतो मला की मी मीडियनच्या ऐवजी मीन वापरलं किंवा मीनच्या ऐवजी मिडियन वापरलं, का वापरलं मीडियन, मीन का वापरलं नाही,
कारण त्या गटाचं बा असं असं वैशिष्ट्य होतं, ते टोकाचे गुणांक तिकडे जास्त होते आणि म्हणून मग मीनच्या ऐवजी मला मिडियन वापरणं जास्त सोयीचं वाटलं. हे जसं असतं तसं हे तार्किक समर्थन कुठल्याही पुढच्या स्ट्रॅटेजी, जसं टी टेस्ट वापरली, मग ती एफ टेस्ट का वापरली नाही, किंवा एफ टेस्ट वापरली तर मी एफच का वापरली, का टी वापरले नाही, सहसंबंध गुणक रो का वापरलं नाही, पियर्सनचाच का वापरला, स्पिअरमनचा का वापरला नाही त्या ठिकाणी. नाही हो सर, माझ्या या ठिकाणी जे काय आहेत ह्या रो नव्हत्या काय, आणि या ठिकाणी माझा जो स्कोर होता स्कॅटर होता सगळा तो, आणि मग मला या ठिकाणी ते पियर्सनचा वापरण्याचा सोयीचं तो काही जे असेल ते तुम्हाला समर्थन देता आलं पाहिजे. आणि इज द ॲनालिसिस रिलेटेड टू ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे आपण हे ऑब्जेक्ट जे ॲनालिसिस करतो आहे हे आपल्या उद्दिष्टाचे अनुसरण करतो आहे का, म्हणजे ह्या ॲनालिसिसमुळं आपल्या उद्दिष्ट साध्यतेसाठीचा काय उपयोग होणार आहे का, हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला विचार करायचं आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि शेवटचं जे चॅप्टर असतं की समरी, कन्क्लुजन अँड रिकमेंडेशन. आता काही विद्यापीठामध्ये, मुंबई विद्यापीठामध्ये एक स्वतंत्र आणखी एक ते स्वतंत्र एक हे मागतात म्हणजे समरीचं, पण बहुतेक ठिकाणी असं काही बाकीच्या विद्यापीठात काही आपल्याला आढळत नाही. मी म्हणलं तुम्हाला की प्रत्येक विद्यापीठात थोडेफार काही ठिकाणी बदल आहेत ते, पण ते आपण नंतर पाहूया. कारण प्रत्येक विद्यापीठाचे काही त्यांचे जे बोर्ड असतं त्या BUTR बोर्ड जे असतं त्याप्रमाणे ते काही नियम बदलतात. मी म्हणलं पण मूळ ढाचा मात्र बदलत नाही. आता या प्रकरणामध्ये आपण काय पहा, ही समरी इज गिवन इन प्रॉपर वे, म्हणजे ते समरी जी आहे ती सगळी आपली उद्दिष्ट, म्हणजे मग सुरुवात जशी आपण केलीच मग अशी गरज, उद्दिष्ट, म्हणजे शोषण पद्धती, याचं थोडक्यात सगळं वर्णन त्या समरीमध्ये त्यांनी केलेलं आहे का. नंतर महत्त्वाच्या याच्यामध्ये काय पहा, निष्कर्ष जे असतात, आपण जे निष्कर्ष काढतो हे नेमकेपणानं मांडले का. मी बहुतांशी, अल्पांशानं, काही लोक असले शब्द नाही चालत, लक्षात घ्या. तुम्हाला करेक्ट सांगता आलं पाहिजे की इतक्यापैकी 400 पैकी 350 लोक म्हणा, किंवा इतके टक्के लोकांनी अमुक असं मत दिलेलं आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे त्यात नेमकेपणा असला पाहिजे. एक्साईज ज्याला कन्साईज जे काय कमीत कमी शब्दात ते दिलं पाहिजे आणि नेमकेपणाने दिलं पाहिजे, प्रिसाइजली ते दिलं पाहिजे. नंतर हे जे निष्कर्ष आहेत, बऱ्याच वेळा काय घोटाळा होतो की निष्कर्ष देताना विद्यार्थी काय करतात की प्रश्नावली जी आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगानं उत्तर इथं लिहितात ते, किंवा तेच वाक्य लिहितात. हिथं आम्हाला अपेक्षित तसं नाही. कारण काय असतं पहा, आपण समजा एक अशी कल्पना करू, आपल्या संशोधनाची 5 किंवा 6 किंवा 7 उद्दिष्ट आहे, तर ते उद्दिष्ट समजा पहिलं उद्दिष्ट आहे, तर पहिलं उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीनं मी समजा क्वेश्चनर वापरला आहे, आणि त्या क्वेश्चनरमधले पहिले 5 प्रश्न जे आहेत, आणि त्या 5 प्रश्न जे आहेत हे कदाचित या पहिल्या उद्दिष्टाशी संबंधित असतील, म्हणजे पहिल्या उद्दिष्टाची पूर्ती होण्याच्या दृष्टीनं माहिती गोळा करणारे पहिले 5 प्रश्न असतील. म्हणजे 5 निष्कर्ष नाही देणार, लक्षात घ्या. निष्कर्ष जे येईल तो पहिल्या उद्दिष्टाच्या संदर्भातला निष्कर्ष येईल. समजा दुसरं उद्दिष्ट आहे, दुसऱ्या उद्दिष्टाला कदाचित त्या क्वेश्चनरमध्ये 3च प्रश्न असतील, तर 3 त्याचे निष्कर्ष येणार नाहीत. तर उद्दिष्टाच्या अनुषंगानं जे काय असतील त्याप्रमाणे ते निष्कर्ष येतील. तर निष्कर्ष जे आपले असतील ते उद्दिष्टाशी सुसंगत असले पाहिजेत, ह्याचा संबंध नाही, लक्षात घ्या. टूल हे काय फार महत्त्वाचं आहे. कारण असंही होईल एकाच उद्दिष्टासाठी 2 टूल्स देखील वापरले गेले असतील, 3 टूल देखील वापरले गेले असतील, मग तशी तेवढे निष्कर्ष लिहिणार का तुम्ही? नाही. आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, टूल महत्त्वाचं नाही, लक्षात घ्या. म्हणून हा विचार करायचा. नंतर जर आपण हायपोथेसिस ठेवले असतील तर त्या हायपोथेसिस सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत का, आणि त्या टेस्ट करण्यासाठी आपण ते सगळं जे काही टेस्ट तुम्ही दिले असेल वाटे की हे सार्थक आहे, असार्थक आहे, वगैरे वगैरे, तर केवळ नुसतं सार्थक आहे म्हणू नका तिथं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, काही स्टॅटिस्टिक काही लोक असं करतात, नाही असं तज्ज्ञसुद्धा काही असं म्हणतात की एवढं लिहिलं तर पुरेसं आहे, मग हे सार्थक, यातला फरक आहे तो सार्थक आहे. पण मला असं वाटतं की तसं आपण नाही करू, की थोडंसं त्याला स्पष्टीकरण दिलं पाहिजे, त्याचा अर्थ देणं आवश्यक आहे. ह्यातला डिफरन्स आहे, सार्थक आहे म्हणजे काय, तर त्याचा अर्थ त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. नंतर ते सगळं झाल्यानंतर, म्हणजे तुमचे कन्क्लुजन सगळे झाल्यानंतर की डिस्कशन देणं आवश्यक आहे. डिस्कशन म्हणजे काय पहा, तर यापूर्वी झालेली संशोधनं होती, त्यांचे काही आलेले निष्कर्ष होते, त्या निष्कर्षाशी तुम्ही काढलेले निष्कर्ष काही ठिकाणी मिळते जुळते असतील, ते कदाचित काही त्याला वेगळे निष्कर्ष आले असतील, किंवा ज्याला अगदी कॉन्ट्रास्ट करणारे किंवा विरोध करणारे निष्कर्ष असतील. तर आपल्याला जिथं कॉन्ट्रास्ट करणारे निष्कर्ष असतील तर असे निष्कर्ष का आले असतील याच्याबद्दलची चर्चा करणं आवश्यक आहे. जिथं जुळलेले निष्कर्ष आहे त्याच्याबद्दलही बोलणं आवश्यक आहे,
आणि हे डिस्कशन लिहिणं अत्यंत आवश्यक असतं. कारण आपण जे संशोधन केलेलं आहे, मागच्या जे काही पूर्व संशोधन आहेत त्यातल्या गॅप्सवर आधारित आपलं संशोधन आहे. आणि म्हणून हा जो संबंध आहे, हा संबंध आपण स्पष्ट करणं आवश्यक असतं त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी त्याच्यानंतर म्हणजे ते डिस्कशन झाल्यानंतर मग आता की आपलं हे संशोधन आहे, आपण डिस्कशनही केलं. मग आपल्या संशोधनानं ह्या ज्ञानक्षेत्रामध्ये काय भर घातली, म्हणजे आपण म्हणतो की योगदान, आपल्या संशोधनाचं योगदान काय. म्हणजे थोडक्यात आता 5व्या चॅप्टरमध्ये काय काय येईल पहा. सारांश येईल, निष्कर्ष येतील, निष्कर्षानंतर चर्चा येईल आणि चर्चेनंतर या संशोधनानं शिक्षण क्षेत्रात काय योगदान दिलेलं आहे ते योगदान. म्हणजे पहा, पूर्वी हे संशोधन झालेलं नव्हतं, पण माझ्या संशोधनानं हे नवीन ही गोष्ट समोर आणलेली आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे, कोणतं तुम्ही हे केलेलं आहे. नंतर रिकमेंडेशन्स म्हणजे शिफारशी. तर हे जे शिफारशी आहेत, हे शिफारशी करताना आपल्या जे निष्कर्ष आलेले आहेत त्या निष्कर्षाला अनुषंगूनच शिफारस केली पाहिजे. लक्षात घ्या, बिलकुल उगीच काहीतरी जगातल्या शिफारशी द्यायच्या असं नाही करायचं. म्हणजे पहा की आता तुम्ही मग म्हणत मला की आपले 3 तोच विषय आपण ठेवला. हे 3 गोष्टी होत्या की आपण काय केलं, शालेय संपादन, विद्यार्थ्याची अभिरुची आणि विद्यार्थ्याची अभिवृत्ती, या 3 गोष्टीला सहसंबंध आपण पाहिजे ठरलं होतं. त्याप्रमाणे आपण काय संशोधन केलेलं आहे. आता उगीच त्याला संशोधनात की विद्यार्थ्याचं शालेय संपादन वाढण्यासाठी शिक्षा आणि प्रयत्न केले पाहिजेत, अशी शिफारस कशी करू शकता तुम्ही? म्हणजे तुमचं संशोधन काय आलं आहे का तसं? तर तसं नका करू तुम्ही ना. तुमच्या या ठिकाणी पहा अभिरुची आणि याच्यात समजा या ठिकाणी जर असं दिसलं की विद्यार्थ्यांची अभिरुची आणि विद्यार्थ्याचं शालेय संपादन ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉईंट येतो किंवा काही संबंध प्रस्थापित झालेला आहे, तर आपल्याला असं म्हणता येईल की विद्यार्थ्याची अभिरुची वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, हे ठीक आहे. परंतु शिक्षण चांगलं शिकवावं, शिक्षणाचे पगार वाढवावेत, शाळेने सोयी कराव्यात, ह्या शिफारशी नाही चालणार आपल्याला. आपले जे निष्कर्ष आले असतील त्या निष्कर्ष अनुषंगानंच शिफारशी केल्या पाहिजेत. आणि ते शिफारशी करताना कुणाला शिफारशी करता तुम्ही? जर शिफारस शिक्षकाला करणार तर शिक्षकाला वेगळी शिफारस करा, विद्यार्थ्या संदर्भात शिफारस असेल, कदाचित पालकाच्या संदर्भात शिफारस असेल किंवा आणखी वेळ घटकाशी संबंधित शिफारस असतील, तर अशा आपण शिफारशी करू शकता. नंतर पुढच्या संशोधनासाठी विषय किंवा सूचना म्हणतो आपण किंवा काही शिफारशी पण म्हणतो की पुढे कोणतं संशोधन करावं. आता इथं सुद्धा काय होतं, बऱ्याच वेळेला आपण काय करतो की काय हे करावं पुढच्या संशोधनात, ते करावं, ते असं नाही. आपण ज्या स्वतःहून डिलिमिटेशन घालून घेतल्या होत्या, ज्याला परिमर्यादा म्हणतो आपण, त्याला सुसंगत इथं आपल्याला वाक्य पाहिजेत. तुम्ही असं म्हणलं होतं की मी मराठी मीडियम इंग्रजी माध्यमाचा विचार करणार नाही, असं तुम्ही म्हणला होतात. हे तर सांगा तुम्ही पुढच्या माणसाला करायला की बाबा इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्याचं संशोधन करा म्हणून नाही. तुम्ही म्हणला होतात मी ग्रामीण आणि शहरी असा विचार करणार नाही, तुम्ही सांगा ग्रामीण शहरी विचार करायला. म्हणजे तुम्ही ज्या परिमर्यादा घालून घेतल्या होत्या त्या परिमर्यादेच्या अनुषंगानंच त्याला पुढचे विषय आपण सुचवावेत. अन्यथा मग जगातले खूप विषय आपल्याला सांगता येईल संशोधन करायला, तर ते आपल्याला या ठिकाणी अपेक्षा नसते. लक्षात घ्या. म्हणजे पहा 5व्या प्रकरणात काय काय आलं, सारांश आलं, निष्कर्ष आले, बरोबर आहे. नंतर डिस्कशन आले, नंतर डिस्कशन किंवा चर्चा आली, नंतर तुमचं योगदान आलं, शिफारशी आल्या आणि पुढील संशोधनासाठी सजेशन सूचना किंवा शिफारशी आल्या. नंतर बिब्लिओग्राफी. आता ही बिब्लिओग्राफी जी आहे ती अपडेट असली पाहिजे, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह असली पाहिजे आणि अपडेट असली पाहिजे, म्हणजे सर्वसमावेशक असावी, जास्तीत जास्त ग्रंथ तुम्ही वाचले असले पाहिजेत आणि ती अद्ययावत असली पाहिजे. अत्यंत अगदी अलीकडच्या संशोधन आपल्याला आता तो सहज उपलब्ध होतं. अगदी गेल्या वर्षीचे सुद्धा आपल्याला रेफरन्सेस आता आपल्या UGCच्या ह्याच्यात वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळतात किंवा नेटवर सुद्धा पाहायला मिळतात. इतके अपडेट आपल्याला ती देणं अत्यंत आवश्यक असतं आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह असली पाहिजे. आता थोडा चेंज अलीकडं होत चाललेलं लक्षात घ्या. आता आपण बिब्लिओग्राफीला म्हणत नाही, लक्षात घ्या. कारण आता काय झालेलं आहे, APA स्टाईल आल्यानंतर त्याला आपण बिब्लिओग्राफी म्हणणं जरा थोडंसं गैर आहे. पूर्वी काय होतं पहा, पूर्वी असं होतं की जे पुस्तकातले संदर्भ आपण जसेच्या तसे आपल्या लेखनात जेव्हा घेत असतो त्यावेळेला आपण त्याच ठिकाणी खाली फुटनोट लिहित असू पूर्वी.
त्याच पानावर खाली त्याला मराठीत तळटीपा म्हणत असतो. त्यावेळेला आपण काय करत होतो, समजा तुम्ही एका दांडेकरांच्या पुस्तकातलं आपण काहीतरी विधान घेतलं, त्यांचं जसे विधान घेतलं, मग त्याला तेच विधान आपल्या प्रबंधामध्ये घ्यायचं, त्याला इन्व्हर्टेड कॉमा टाकायचा, त्याला नंबर द्यायचा, एक विशिष्ट 1 नंबर 2 नंबर असेल तो, आणि खाली त्या पानाच्या तळाशी 1 नंबर, मग वाना दांडेकर त्या पुस्तकाचं नाव, त्याचे ते हे असेल, काय म्हणतो आपण त्याला, प्रश्न क्रमांक, ज्या प्रश्नावर तुम्ही घेतलेलं ते प्रकाशन स्थळ वगैरे वगैरे, हे सगळं त्या ठिकाणी लिहित होतो. आणि शेवटी बिब्लिओग्राफीमध्ये आपण काय करत होतो पहा, बिब्लिओग्राफीमध्ये आपण पुस्तक वाचलेलं आहे, पण त्यातला संदर्भ डायरेक्ट त्यातला घेतलेलं नाही, डायरेक्ट संदर्भ घेतलेला नाही, अशी पुस्तकांची नावं आपण बिब्लिओग्राफीमध्ये देत होतो. पण आता मात्र आपण असं करत नाही. आता आपण बिब्लिओग्राफी म्हणतच नाही. आता शेवटी फक्त ज्यांचे डायरेक्ट संदर्भ घेतलेले आहेत त्यांचीच फक्त यादी द्यायची आहे, आणि त्यामुळे त्याला बिब्लिओग्राफी म्हणणं काय त्रास होत नाही, त्याला रेफरन्स असं म्हणणं जास्त चांगलं आहे. आणि मग हे रेफरन्स आता आपण लिहिताना काय करतो, APA स्टाईलने आपण लिहितो. म्हणजे समजा एखादं विधान मी घ्यायचं असेल, समजा तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे समजा दांडेकरांच्या ह्याच्यात पुस्तकातलं घेतलं आपण, तर सरळ त्या पुस्तकाचं नाव ते दांडेकर, आणि लगेच त्यातलं साल लिहितो आपण, आणि ते विधानाचं ते लिहित असतो. म्हणजे आता आणि तेच पुन्हा इकडं ते नाव येतं, दांडेकरच्या पुस्तकाचं नाव येतं या ठिकाणी. म्हणजे आता हा जो प्रकार आहे, हा याला आपण APA स्टाईल म्हणतो. आणि या पद्धतीने आता सगळीकडंच, म्हणजे विशेषतः सोशल सायन्समध्ये या स्टाईलनं सगळीकडं लेखन केलं जातं. आता हा जो काही प्रकार आहे लेखनाचा, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी येते की मग बाकीच हे कुठं लिहायचं, तर इथं आता अपेक्षित नाही. म्हणजे मी मग कशी म्हणतो तुम्हाला की मी संशोधन करण्यासाठी मी काही पुस्तक वाचली, पण मी डायरेक्ट त्यातलं काही विधान नाही घेतलं माझ्या ह्याच्यात, मग त्यांची लिहायचं की नाही, तर ह्या नवीन पद्धतीमध्ये काही त्याचा उल्लेख येत नाही. त्यामुळे आता काही ते आपल्याला अपेक्षित नाही. आणि मग शेवटी येतं ते अपेंडिक्सची, शेवटी जे आता भाग येतो तो मग अपेंडिक्स. ह्या अपेंडिक्समध्ये मग तुमची ज्या ठिकाणी तुम्ही संशोधन घेतल्या शाळांची नावं असतील म्हणा, पार्टिसिपंटची नावं द्यायची काही गरज नसते, लक्षात घ्या. म्हणजे शाळांची यादी, मुख्याध्यापकांना पाठवलेलं पत्र असेल, जर टेस्ट घेतले असतील, तुम्ही बाहेरचे आणले असतील त्या टेस्टचे नमुने, तुम्ही जर क्वेश्चन तयार केला असेल त्या क्वेश्चनचा नमुना, ज्या परवानग्या ज्या काय असतील त्या परवानग्या सगळ्या, हे जे सगळे भाग असतो सगळं त्या अपेंडिक्समध्ये येतो. एक आणखी गोष्ट राहिली की तांत्रिक बाबी, काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. या सगळं झालं आता आपल्या प्रकरणं 5 प्रकरणं झाली, सगळं झालं. तांत्रिक बाबीमध्ये काय होतं पहिले जे मुखप्रश्न असतं त्या मुखप्रश्नावर तुमचे जे टायटल्स त्याला इन्व्हर्टेड कॉमास टाकायचे नाहीत, लक्षात घ्या. नंतर मध्ये तुमचं त्या कुठल्या विद्यापीठाला तुम्ही सादर केलेला आहे तो प्रबंध, तो तुम्हाला द्यायचा आहे. नंतर खाली तुमचं नाव, त्याच्याखाली तुमच्या गाईडचं नाव, त्याच्याखाली ज्या संशोधन संस्थेतून तुम्ही संशोधन केलेलं आहे ते संस्थेचं नाव, आणि खाली तुमचं वर्ष, त्या कधी तुम्ही सबमिट करतात ते, हे पहिल्या मुखपृष्ठावरचं तेच पहिल्या पानावर येतं. नंतर पुढचं जे काही पान आहे त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं जे काही एक प्रतिज्ञापत्र असतं की हे संशोधन मी पूर्ण केलेलं आहे, मी कुणाचं काही हे केलेलं संदर्भ घेतलेलं नाही, घेतला असेल तर त्याचा उल्लेख केलेला वगैरे, कला मी जबाबदार राहीन वगैरे वगैरे, आणि प्रतिज्ञापत्र असतं. नंतर मग त्या गाईडचं जे असतं ते गाईडचं प्रमाणपत्र असतं की बा ह्यांनी माझ्या हाताखाली किंवा मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केलेलं आहे. आता नंतर तुमच्या हे जे संस्था प्रमुख जे आहेत, म्हणजे जिथं तुम्ही संशोधन केलेलं आहे ते संशोधन संस्थेचे प्रमुख असतात, त्यांचं एक पत्र असतं. आता ही 3 पत्रं असतात. नंतर मग येते पुढची जी पेज असते ते येतेच अनुक्रमणिका येते, नंतर कोष्टकाची यादी येते, सारणींची यादी म्हणजे कोष्टकाची यादी असते, आलेखांची यादी असते, काही असेल तर आकृत्यांची यादी असते, अशी वेगवेगळे प्रश्न येतात ती. आणि ही सगळी जी प्रश्न असतात ह्यांना आपण क्रमांक टाकत नाही, म्हणजे पेज क्रमांक टाकत नाही, त्याला फक्त आपण त्याला रोमनमध्ये टाकतो, आपण रोमनमध्ये आकडा टाकतो. आता हे सगळं हा जो प्राथमिक सगळा भाग होतो, आणि मग सेकंड म्हणजे नंतर ज्याला मुख्य गाभा आहे त्यात मग प्रकरण पहिले, दुसरे, तिसरे, चौथे आणि 5वे असे 5 प्रकरणं, आणि शेवटी तो रेफरन्स सेक्शन, ज्याला आपण हे रेफरन्स सेक्शनमध्ये येतं, म्हणजे तुमची बिब्लिओग्राफी किंवा संदर्भ रेफरन्स सेक्शन, आणि त्याच्यामध्येच तुमचा अपेंडिक्स हा सगळा भाग येतो. आता हा जो काय मग A4 साईज वापरावा अशी साधारणपणे अपेक्षा असते, बहुतेक सगळे आता तेच वापरतात. काही विद्यापीठामध्ये म्हणजे विशेषतः शिवाजी विद्यापीठमध्ये, मला माहीत नाही बाकीच्या विद्यापीठामध्ये, शिवाजी विद्यापीठामध्ये मात्र दोन्ही बाजूला, म्हणजे त्या पानाच्या दोन्ही बाजूला आपण टाईप केलं तरी चालतं. इतर काही विद्यापीठांनी अजून काही
प्रथा सुरू केलेली नाही. कारण हे का होतं पूर्वी आपण म्हणतो एका बाजूलाच फक्त ते टाईप केलं जावं का, तर पूर्वी त्या मशीनवर आपण टाईपरायटरवर टाईप करायचो आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा ते काशी खिळे असायचे ना, त्यामध्ये जर थोडंसं पान खराब व्हायचं, तेव्हा 2 बाजूला केलं तर गिचमिड होत असे, म्हणून आपण ते टाळलं. आणि आता काय करतो, आता आपण कॉम्प्युटरवर टाईप करत असल्यामुळं तो प्रॉब्लेम येत नाही आणि त्यामुळं आता आपण दोन्ही बाजूला टाईप केलं तरी चालतं, असं शिवाजी विद्यापीठाचं म्हणणं आहे आणि बरोबर आहे ते. आणि त्यामुळे कागद वाचतो, म्हणजे जागा वाचते सगळे त्या विद्यापीठाची आणि त्यामुळं आता त्या पद्धतीने आपल्याला करता येतं. नंतर तुम्ही ज्यावेळेला कोष्टक तयार करता, लक्षात बघा, ज्यावेळेला कोष्टक तयार करता त्या कोष्टकामध्ये कोष्टकाचं नाव म्हणजे त्याला काहीतरी शीर्षक द्यायला पाहिजे आणि त्याला क्रमांक दिला पाहिजे. कारण मग आपल्या अनुक्रमे करायची असते कोष्टकांची, त्यासाठी ते सोपं पडतं. म्हणजे पहा, एक कोष्टक क्रमांक समजा काय असेल ते त्याचं काहीतरी नाव असेल त्या संशोधनाप्रमाणे आणि खाली ते कोष्टक दिलेलं असेल. आणि आलेख जर असेल तर आलेखाच्या बाबतीत काय होतं पहा, आलेख द्यायचा आणि आलेखाच्या खाली द्यायचं असतं नाव. म्हणजे कोष्टकाच्या बाबतीत आपण काय करतो, वरच्या बाजूला देतो, तर आलेखाच्या बाबतीत आपण खाली देतो. बरोबर आहे. नंतर हा जो काही फॉन्ट जो आहे तो साधारणपणे 12 फॉन्ट वापरावा अशी साधारण संकेत आहे. म्हणून थोडाफार फरक प्रत्येक विद्यापीठाने कदाचित थोडाफार होऊ शकतो. पण साधारणपणे कॉमन त्याचे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात आणि या पद्धतीनं आपण हे प्रबंध सादर करणं अपेक्षित असतं. हे सादर करत असताना लक्षात घ्या, मी म्हणतो तुम्हाला एक महत्त्वाची 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. एक तर म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट त्यातली जी करत असाल किंवा तुम्ही ज्यावेळेला तुम्ही व्हायवा द्यायला जाल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, आपण जी गोष्ट केली, जी गोष्ट लिहिणार आहे त्याच्यामध्ये त्याचं आपल्याकडे समर्थन असलंच पाहिजे, तार्किक समर्थन असलं पाहिजे. हे चालत नाही मला हे म्हणलं म्हणून केलं, मी तिथं बघितलं म्हणून असं नाही चालत. लक्षात घ्या, मला ते पटवून दिलं पाहिजे, तार्किकतेने ते पटवून द्यावं लागतं. ही गोष्ट आपण मी म्हणत मी क्वेश्चनर वापरला, मी मतावली वापरली. का वापरली की ते काही कुठल्या ह्याला तुम्हाला काला उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे, हे सतत लक्षात ठेवायचं काही लिहिताना, तुम्ही प्रत्येक गोष्ट लिहित असताना. हा एक भाग आहे. दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट अशी असते की अगदी संशोधन प्रबंधाच्या शीर्षकापासून शीर्षक जे आहे त्याच्यातूनच ती उद्दिष्ट इमर्ज व्हायला पाहिजेत. त्या उद्दिष्टाप्रमाणेच तुमची साधनं जी काय म्हणजे टूल्स तुम्ही वापरली पाहिजेत, प्रोसिजर वापरली पाहिजे, साधनं वापरली पाहिजेत, त्याच्याप्रमाणेच तुमचे निष्कर्ष निघाले पाहिजेत आणि त्याला अनुषंगूनच शिफारशी जे त्याच्यामध्ये एक प्रकारचं सुसंगतता आली पाहिजे. ह्याच्यामध्ये हे कायम लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये बिलकुल विसंगती कुठे येता कामा नये. अगदी असं आकृती काढून सांगितलं तुम्हाला मी दाखवली असते खरं म्हणजे की या ठिकाणी ही जी कुठेही तुम्हाला विसंगती येता कामा नये, ती तुम्हाला असं सुसंगतपणे दाखवता आलं पाहिजे. सर हे ह्याचं शीर्षक होतं, हे ह्याचं उद्दिष्ट आहे, ह्यासाठी आम्ही ही प्रोसिजर केली, ह्याच्यात ही साधनं वापरली, ह्याच्यातून हे निष्कर्ष आले, ह्या निष्कर्षावर मी ह्या शिफारशी काढल्या, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. हे फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. असं जर आपण केलं तर मग काही अडचण येत नाही. इवन व्हायवाच्या वेळेलासुद्धा तुम्हाला असे जर प्रश्न विचारले तर मग काही अडचण तुम्हाला येणार नाही आणि निश्चितपणे तुम्ही अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीने प्रबंध सादर कराल अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.